दुर्दैवी घटना होती. आता एक महिना होत आला. तर कारवाया सुरू आहेत विभागाच्या. बऱ्याच वेळा कधी कधी कारवाया डिस्क्लोज करणं सुद्धा, उघड करणं, मग येणाऱ्या तपासामध्ये अडथळे येऊ शकतात. म्हणून मला वाटतं काही बाबतीमध्ये थोडी त्यातली गोपनीयता पाळली गेलेली आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे. आता मी नातेवाईकांशी बोललो आहे, त्यांच्या भावना तीव्र आहेत, जनतेच्या भावना तीव्र आहेत, आणि त्यामुळे आता विशेष करून फास्ट ट्रॅकवर ते प्रकरण घेऊन जावं. तिथं आपण मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतः विनंती करतोय की फास्ट ट्रॅकवरच गेलं पाहिजे ते. त्यानंतर मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहे, आणि जे काही आज आरोपी बाहेर आहेत, फरार आहेत, किंवा जे आज अटक केलेले आहेत, त्याच्या सुद्धा आरोप आहेत की त्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, त्यांच्या बऱ्यापैकी सगळं देखभाल चालू आहे व्यवस्थित. आता अनेक तक्रार आहे, वस्तुस्थिती मला माहीत नाही. अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळे लोकांमध्ये चीड आहे की प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नाही किंवा कारवाई होत नाही. मी स्वतः याच्यामध्ये परत एकदा अधिकाऱ्यांशी बोलेन की अजून प्रशासन काय कारवाई आपण करणार आहेत. आणि उद्या मी जिल्हा आपले ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल SP यांना श्रीरामपूरला एक पत्रकार परिषद घ्यायला सांगितलेली आहे. म्हणजे लोकांसमोर एकदा गेलं पाहिजे की पोलिसांनी काय कारवाई केली. एकंदरीत आपण बघितलं तर जसं नगरमध्ये असेल, राहत्यामध्ये, शिर्डीमध्ये जे आहेत, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची घरं जी अतिक्रमणे तोडल्या गेली, जबरदस्त अशा पद्धतीचं जे आहे तर या ठिकाणी होईल का? नाही, आता आपण मागे सूचना दिलेल्या आहे की मेजर कॉम्बिंग ऑपरेशन जिल्ह्यात करायचं. अवैध शस्त्र बाळगणं असेल, विशेष करून अंमली पदार्थ हा आपल्या काळातलं सगळ्यात मोठं आज आमच्यासमोर संकट आहे. आज श्रीरामपूरच्या 2 महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचं एक रॅकेट चालतं अशी एक तक्रार आलेली आहे. आता त्याचे CDR चोरीला गेलेत. आता इथं आणखी गंभीर बाब आहे. म्हणून हे सगळं आता मला वाटतं अंमली पदार्थ विरोधी मोहीम आता आपण तीव्र केलेली आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांनी कालही 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्या संबंधी भाष्य केलेलं आहे. आणि दुसरंही संघटित गुन्हेगारी विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं एक पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचं प्रत्यक्ष कार्यवाही झालेली दिसेल.